क्रिकेट अड्ड्यावर सातारी बावड्याचा. राम राम. परवा हैदराबादची सनरायझर्स आणि लखनौची गँग भिडली. हैदराबादच्या पोरांनी अशी सुरुवात करणार असं वाटतच होतं. म्हटलं आता लखनौचं वाटोळच होणार आहे. पण तवर मोहम्मद शमी अरा पहिल्याच ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा टाटा बाय बाय घरी काढलं. ट्रॅव्हिस हेडला तर असला चेंडू टाकला होता ना, डोक्या खाजीवर बसला होता. एसआरची पोरं 26 धावा 4 गडी झाले होते. 4-26 मध्ये 4 गेले होते. असं वाटलं गल्ल्यावरचं पाकिटच हरवलंय. आला हेनरी क्लासेन आला आणि त्याच्या सोबतीला होता नितेश रेड्डी. या दोघांनी दोन काढलं, अक्षरशः दोन काढलं. 116 रनांची भागीदारी अशी केली का? लखनौची बॉलर असं म्हणतच असतील बघा मनातल्या मनात, अरे बास करा की आता, काय पोटातलं बाहेर काढतात काय आता. क्लासेननी बरं का, क्लासेननी 62 रन ठोकले. रेड्डीनं 56. कसं नुसतं 156 पर्यंत पोचली. मजल मारली त्यांनी 156 पर्यंत. आता बारी होती लखनौची. आमचा ऋषभ पंत त्यानं काय बॅटिंग केली सांगू, नुसतं बघत राहावं. त्यानं शेवटपर्यंत खिंड लढवली. 50 बॉलमध्ये 68 रन आणि ते बी नॉट आउट ना बाद. येलन मार्क्रम मधूनच 45 रनचा तडाखा दिला. छोटेखानी तडाखाच होता, पण तो शेवटी गेम असं अंगाव आलेला अंगाव. पण पंतनं जयदेव उनाडकटला अशा का 2 चौकार लावले, ठोकलेच म्हणायचं. उनाडकट म्हणत असेल तिच्या आईला, अरे बाबा मला का मारतोयस, घरला जाऊ दे की. 1 बॉल बाकी असताना लखनौनं विजय खेचून आणला. या सारीचे पोरांचे चेहरे असे का झाले होते ना, कुणाचं तरी लगीन ठरलं आणि त्यावेळी नवरीच पळून गेली. शमीला मॅन ऑफ द मॅच भेटलं बरं का पोरांनो. शमीला मॅन ऑफ द मॅच मिळालं कारण त्यानं 9 रन देऊन 2 गडी टिपलं होतं. काय ती बॉलिंग राव, एक्सपिरियन्स ह्याला म्हणतात राव. दम आहे का नाही अजून पण. हा शेर बुड्ढा हो गए लेकिन शिकार करना नाही बोला. काय ती बॉलिंग, काय तो जल्लोष. गाड्यांनो आजची जिरवाजिरवी लय भारी झाली, लयच भारी झाली. आता येऊया आपण आपल्या मेन सेगमेंटवर, म्हणजेच स्कोअर कार्डवर बरं का. ट्रॅव्हिस हेड 8 बॉल 7 रन झाला फॉर अ रिझन. 87.50चा स्ट्राईक रेट नुसता. काय त्याला हे एकच चौकार हाणलाय. अभिषेक शर्मा 0. 2 बॉल ईशान किशन 1, ती बी 4 बॉलमध्ये. लिव्हिंगस्टन 20 बॉल 14. 1 षटकार हाणला. 70चा स्ट्राईक रेट. तुला काय वाटलं ऑस्ट्रेलियाबरोबर टेस्ट सिरीज चालू आहे, ॲशेस चालू आहे. अरे काय लेका, IPL आहे, हे IPL. हेनरी क्लासेन 41 बॉल 62 रन 2 षटकार 5 चौकार 151.22चा स्ट्राईक रेट होता. नितेश रेड्डी 33 बॉल 56 3 4 आणि 5 षटकार सिक्सर. 169.70चा स्ट्राईक रेट. अनिकेत वर्मा 5 बॉल 2. दुबे 1 बॉल 0. यश कुमार 4 बॉल 5. हर्षल पटेल 2 बॉल 4 रन. कशाला ही गोतावळ वाढवलेली उगाच, हा काम नाही धंद्याची. येत्यात जात्यात. सुपर जायंट्सच्या बॅटिंग येऊया. ॲडन मार्क्रम 45 रन 27 बॉलमध्ये 6 चौकार 2 षटकार 166.67चा स्ट्राईक रेट. मिशेल मार्श 12 बॉल 14 2 4 116.67चा स्ट्राईक रेट. ऋषभ पंत नॉट आउट कॅप्टन्स इनिंग 50 बॉल 68 9 चौकार 136चा स्ट्राईक रेट. स्ट्राईक रेटच्या
बाबतीत जर आपण म्हणायचं ठरलं, बोलायचं ठरलं तर ह्यो कमी आहे. पण त्यावेळेस असे अँकरिंग करणारी इनिंग खेळणं महत्त्वाचं होतं. ती त्याने खेळली. बदोनी 9 बॉल 12 रन, 1 चौकार, 133चा स्ट्राईक रेट. निकोलस पुरन, ही रिटायर मंडळी आहेत ना, रिटायर मंडळींचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, याच्यात मग सगळी आली बरं का. मी निकोलस पुरनला एकट्याला काय टार्गेट करणार नाही. विराट कोहली, रोहित शर्मा, ही जी रिटायर झालेली माणसं आहेत, हेनरी क्लासेन, ह्यांच्यात टॅलेंट कमी आहे का? नाही. स्किल कमी आहे का? नाही. फिटनेस नाही का? तर ती बी आहे, फिटनेस बी आहे. विषय कुठं गणतोय माहिती आहे का, ह्यांना मॅच प्रॅक्टिस तेवढी भेटत नाही. तरी बी विराट कोहली, रोहित शर्मा, हेनरी क्लासेन हे फॉर्ममध्ये आहेत. आता हे निकोलस पुरन रिटायर झालेलं आहे, ह्याचा फॉर्म कितपत पुढे चालणार जरा साशंकताच आहे. बरं असं आपल्याला काय. अब्दुल समद 16 बॉल 12, 133चा स्ट्राईक रेट. आणि चौधरी, मुकेश चौधरी असेल असं मला वाटतंय, मला माहीत नाही. मी जर चुकलो तर कमेंटमध्ये मला क्लिअर करा. 5 बॉल 2 रन. पण ठीक आहे, नॉट आऊट आहे. ह्यांनी रिषभ पंत बरोबर उभा राहिला आणि मॅच एंडिंगला ह्यांनी जिंकून दिली. मॅच थरारक झाली, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली. ह्याचं कौतुक आहे. बॉलिंगचं आपण ॲनालिसिस करू. हर्ष दुबे 4 ओव्हर 18, 2 विकेट, 4.5ची इकॉनॉमी. बाई शमीनंतर जर कोणी चांगली बॉलिंग केली असेल तर हे पोरग आहे. शमीच्या तोडीस तोड केली. हा, शमी आहे साहेब. बघा, मोहम्मद शमी, बुमराह ह्यांचा नादच करू नका तुम्ही, ह्यांच्या नादालाच लागू नका. नितीश कुमार रेड्डी 1 ओव्हर 14 रन. काय 14? हा काय साखर वाटायला आलेला काय? जयदेव उनाडकट 3.5 मध्ये 50 रन. कसं तुम्ही म्हणजे स्क्वॉड सिलेक्ट करताना काय म्हणजे काय गुंगीचं औषध पिलेला का काय उंदरी मारायचं औषध पिलेला काय झालं का काय होते? जयदेव उनाडकटला मला प्लेअरला नावं नाही ठेवायची, पण उनाडकटचा असा एखादा तरी सामना दाखवा IPLच्या त्याच्या इतिहासात की त्यांनी सिंगल हँडेडली फिरवलंय. ज्या टीममध्ये जाते त्या टीममध्ये मार खाते. काय उपयोग असल्या बॉलरचा? ईशान मलिंगा 4 ओव्हर 30, 7.5 इकॉनॉमीत चालते. विकेट नाही भाऊ, विकेट नाहीये. हर्षल पटेल 3 ओव्हर 16, 5.33ची इकॉनॉमी. चालते. एस कुमार 4 ओव्हर 30, 7.50ची इकॉनॉमी. चालते. भावड्यांनो, तुम्ही टाइम टू टाइम विकेटा काढल्या असताना तर कदाचित तुम्ही मॅचमध्ये 156 रन करून सुद्धा होता. विषय गंडला कुठं? रिषभ पंतने जी इनिंग खेळली तिथं विकेट जाऊ नाही दिली. त्याची एका साईडला कॅप्टन उभा होता, त्याला माहीत होतं जर मी हाराकिरी केली, इकडे तिकडे कुठं नजर फिरवली, हा सुंदरता दिसली, निसर्ग दिसला, हिरवळ दिसली, बघितलं असतं मग तुझा बाजारच उठणार होता आज. हो, बाजारच, दुसरं काय नाही. हो, लक्षात घ्या तुम्ही मला काय सांगायचं ते. याला म्हणून सांगत नाही मी. मी म्हणत नाही मला लय ज्ञान आहे. त्या पुऱ्यात काहीतरी बसतं. हां, एवढी वर्ष क्रिकेट बघतोय, पागल म्हणून नाही बघत. काहीतरी आमचं मी म्हणतो 100% नसेल खरं, पण 20% 30% तर असेल काहीतरी त्याच्यात तथ्य. त्या पोरांनी खरोखर चांगली इनिंग केली. शमीने बॉलिंग चांगली टाकली, हर्ष दुबेने चांगली टाकली. ज्यांनी चांगले केले त्यांनी चांगलं केले. हा 3 टाळक्यांचं काय करायचं मला सांगा बरं. ह्याच्या जीवावर SRची टीम उड्या हाणती. काय करायचं काय या 3 टाळक्यांचं? हां, ते ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा तर काय लय झाली वाटतं. कौतुक लय झालं याला. काय झालं यो आता ओव्हर कॉन्फिडन्स झाले का वाटायला लागले मला. याला वाटतं मी म्हणजे कुणाला इतकंच करू शकतो. अरे भाऊ उठा, स्वप्नातनं बाहेर या. हे सेलिब्रेशन तुम्ही करताना ते चांगले, आम्हाला बी आवडतंय ते. अहो पण ते सारखं बघायचं आहे आम्हाला. हां, आम्हाला पुणे तुम्ही 15 मॅचनं जर ते सेलिब्रेशन दाखवणार असेल तुमचा फायदा नाही आम्हाला. IPL नुसतं IPL पुरतं बघू नका लेको हो. इंडियाच्या दृष्टीनं पण बघणं गरजेचं आहे. बरं जाऊ द्या, ज्ञान आता देत नाही. अजून एक लॉक करायचा आहे मला. सगळीजण वाट बघतात ते. कुणाचा CSK RCBचा. त्याच्यानंतर तोच व्लॉग येणार आहे. पण त्याच्या अगोदर हा जर व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटा आहे ना घंटा, त्या घंटेवर क्लिक करा. काय होतंय, तुम्ही क्लिक केल्यानंतर नुसती घंटा क्लिक करताय, त्याच्यावर नुसतं क्लिक करून चालत नाही. वरती वॉलचं बटन असते, वॉल, त्याच्यावर क्लिक करा. मग माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनवरती येणार. आणि नुसतं त्याच्यावर टिक केलं की डायरेक्ट माझा व्हिडिओ चालेल. हां, नाच करा. चला, अजून एक व्लॉग करायचा आहे. ह्या व्लॉगची मी आता इथंच सांगता करतो. येऊ का? राम राम.